हो दिव्यदूत हो, परमेश्वराला श्रेय द्या, परमेश्वराला गौरव व सामर्थ्याचे श्रेय द्या. आपण प्रार्थना करू. अनादी कालापासून अनंत कालपर्यंत जिवंत असलेल्या आमच्या पवित्र देव बाबा, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण आजचा पवित्र दिवस पुन्हा एकदा तू आमच्या जीवनाला जोडलेला आहेस. आम्ही तुझे उपकार स्वीकारतो, कारण आजचा विशेष दिवसही तू आम्हाला दाखवलेला आहेस. आणि म्हणून या एकत्रित भक्ती करता आम्ही तुझे उपासनेला उपस्थित असताना आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो, कारण तुझ्या समितेत आम्हाला आनंद आहे. तुझ्या पवित्र वचनांच्या मध्ये आम्ही प्रभू बोध प्राप्त करतो. आणि म्हणून देखील पवित्र परमेश्वरा, आजची जी उपासना आम्हा सर्वांच्या करता आशीर्वादाची कर. मागील संपूर्ण सप्ताहावर तू आम्हाला सर्वतोपरी सांभाळलेला आहे. जे सर्व काही उत्तम दिलंस त्या सर्वासाठी आम्ही तुझी उपासना करतो. जे दिलेलं आहेस त्याचं आम्ही स्मरण करतो. आणि पवित्र परमेश्वरा, आम्हाला तुझी दया सातत्याने लाभावी याकरता देखील आम्ही स्वतःला तुझ्याशी जोडून ठेवतो. या भक्तीच्या माध्यमातून आम्ही तुझ्या दयासनासमोर आलेले असताना तू आपली कृपा आमच्या सोबत असू दे. ही संपूर्ण भक्ती चालवण्यासाठी तू आमचं सहाय्य कर. आणि तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे तू आम्हाला उत्तम अशा प्रकारचा बोध प्राप्त होऊ दे. हीच आमची तुझ्याकडं प्रार्थना आहे. उपस्थितांच्या करता आम्ही तुला धन्यवाद देतो. जे लोक आपापल्या घरी पवित्र तू या भक्तीमध्ये सामील झालेले आहेत, त्या सर्वांना आम्ही तुझ्या पवित्र हातात देतो. तू आपल्या वचनाच्या द्वारे त्यांच्याशी बोल आणि तुझा आनंद आणि तुझा प्रकाश त्यांना प्राप्त होऊ दे. हीच आमची प्रार्थना आहे. येशू, मान महिमा तुला देतो आणि येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून करेल. आमेन. यावेळेला आपण 2 गीत गाणार आहोत आणि आपले संत अंजलीचे क्वायर या ठिकाणी 2 गीतं गातील. आणि त्या गीताच्या नंतर आपण प्रवचन विधीच्या पुस्तकामधून विभाग 3, 4 आणि 5 या ठिकाणी आपण एकत्र बोलणार आहोत. नी
पुस्तकामधून विभाग क्रमांक 3 पासून आपण उपासनेमध्ये पुढे चलूया. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हाला लाभो. तुम्हालाही लाभो. विभाग 4 वरील प्रार्थना आपण एकत्र बोलू. हे सर्व समर्थ देवा, तुला आमची अंतःकरणे पूर्णपणे ठाऊक आहे. आमच्या मनातील आशाकांक्षा आणि विचार तू पूर्णपणे ओळखतोस. आमची कोणतीही बाब तुझ्यापासून लपलेली नाही. आम्ही तुझ्यावर मनोभावे प्रेम करावे आणि तुझ्या पवित्र नावाचा महिमा यथार्थ वर्णन करावा. म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तू आमची मने शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. विभाग 5 वरील गीत आपण एकत्र गाणार आहोत. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर मानवाला शांती. हे देवा, आमच्या प्रभू, स्वर्गीय राजा, सर्व समर्थ देव बाबा, आम्ही तुझी आराधना करतो, तुला धन्यवाद देतो. तू गौरवशाली आहेस म्हणून आम्ही तुझे स्तवन करतो. हे प्रभू येशू ख्रिस्ता, देव दिव्याच्या ऐकुजा पुत्रा, जगाचे पाप हरण करणाऱ्या देवाच्या पोकरा, आमच्यावर दया कर. देव दिव्याच्या उजवीकडे विराजमान असणाऱ्या प्रभू, आमची प्रार्थना ऐक. कारण केवळ तू पवित्र आहेस, केवळ तू प्रभू आहेस, केवळ तू परमश्रेष्ठ आहेस. येशू ख्रिस्ता, केवळ तू पवित्र आत्म्यासह देव दिव्याच्या गौरवात सहभागी आहे. आमेन. आजच्या दिवसासाठी असलेली 7 प्रार्थनेमध्ये आपण जाऊया आणि त्यानंतर शास्त्रपाठाचं वाचन त्या ठिकाणी करणार आहोत. सर्वप्रथम आपण 7 प्रार्थना आणि सर्वप्रथम आपण परमेश्वराजवळ आपण निर्भीकतेने आणि नम्रतेने जाऊया. प्रार्थना करू. हे सर्व समर्थ देवा, वैद्य रूप याने तुझ्या प्रेरणेने तुझ्या पुत्राच्या अलौकिक प्रेमाचे आणि आरोग्यदायी सामर्थ्याचे वर्णन त्याच्या शुभवर्तमानात केले. मंडळीतील आम्ही कार्यकर्त्यांनीही तसेच प्रेम करावे, रोग्यांना बरे करावे आणि त्यांना धीर द्यावा आणि तुझ्या नावाचा महिमा करावा असे तू कृपेने कर. तुझ्यासह व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. यावेळेला आजच्या दिवसासाठी असलेला शिववर्तमानाचा शास्त्रपाठ आपण ऐकणार आहोत. आजचा शिववर्तमानाचा शास्त्रपाठ आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. लुक्रू शिववर्तमान त्याचा 10वा अध्याय आणि वचन 1 ते 9. लुक्रू शिववर्तमान त्याचा 10वा अध्याय आणि वचन 1 ते 9 हे आपण ऐकू. लूका शुभवर्तमान याचा 10वा अध्याय वचन 1 ते 9. शुभवर्तमानास प्रारंभ होत आहे. ईश्वराला गौरव असो. 70 शिष्यांची कामगिरी व त्यांचे पुनरागमन. यानंतर प्रभूने आणखी 70 जणांस नेमून ज्या ज्या नगरात व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यास आपल्यापुढे पाठवले. तेव्हा त्याने त्यास म्हटले, पीक फार आहे परंतु कामकरी थोडके आहे. यास्तव पिकाच्या धनाने आपल्या कापणीस कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा. जा, पहा, रांगेमध्ये कोपरास पाठवावे तसे मी तुम्हास पाठवतो. पिशवी, जोडी किंवा वाहना आपल्याबरोबर घेऊ नका. वाटेने कोणाला मुजरा करू नका. ज्या कोणत्या घरात जाल तेथे या घरात शांती असो असे प्रथम म्हणा. शांतीचा पुत्र तिथे असला तर तुमची शांती त्याचवर आहे, नसला तर तुम्हाकडे ती परत येईल. त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खात पीत राहा. कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे घरोघर फिरू नका. कोणत्याही नगरात तुम्ही गेला आणि त्यांनी तुमचा स्वीकार केला तर ते जे तुम्हास वाढतील ते खा. त्यात जे दुःख नाहीत असतील त्यास बरे करा व त्यास सांगा की देवाचे राज्य तुम्हाजवळ आले आहे. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे येशू ख्रिस्ता तुझ्या शुभवर्तमानाचे उपकार स्तुती असो. पवित्र वचनाकडे जाण्यापूर्वी आपण सर्वप्रथम पुन्हा एकदा स्वतःला दीनतेने देवासमोर सादर करूया, प्रार्थना करू. हे पवित्र पवित्र अतिपवित्र अशा आमच्या जिवंत देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो. ही वेळ तू आम्हाला दिलीस की काही वेळ आम्ही तुझ्या पवित्र वचनांच्याकडं आपलं मन आणि चित्त एकाग्र करावं. आणि म्हणून तुझं आजचं पवित्र वचन आम्हाला पवित्र परमेश्वरा तू उघड कर अशा मी तुला विनंती करतो. या वचनातून बोलण्यासाठी तू
मज वाक्यावर दया कर आणि तुझ्या पवित्र आत्म्याच्याद्वारे मला सहाय्य हो. मान महिमा मी तुला देतो आणि येशू ख्रिस्त आमचा पवित्र प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून काही. आमेन. आपणा सर्वांना प्रभू येशूच्या नावात माझा सलाम, गुड मॉर्निंग आणि आजच्या दिवसाच्या विशेष दिवसाच्या शुभेच्छा मी आपल्याला देतो. कारण आज संत लुकाचा दिवस आहे आणि आपण संत लुकाच्या माध्यमातून आजचा संदेश या ठिकाणी ऐकणार आहोत आणि या दिनाच्या आपल्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. आपण या ठिकाणी परमेश्वराच्या वचनाकडे जात असताना जे शुभवर्तमान या ठिकाणी वाचलेलं आहे त्या शुभवर्तमानातून लूक शुभवर्तमान त्याचा 10वा अध्याय आणि त्याच्या दुसऱ्या वचनाच्या आधारे आजचा संदेश आपण ऐकणार आहोत. त्यामुळे या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की तेव्हा येशूने म्हटले की पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहे आणि म्हणून पिकाच्या धन्याने कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा. आणि या वचनाच्या आधारे आज आपण संदेश ऐकत असताना प्रभू येशू ख्रिस्तानं सुरुवातीला 12 शिष्यांची नेमणूक केली आणि त्यानंतर काही समयाच्या नंतर आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तानं आणखीन 72 जणांना निवडलेलं आहे. आणि या 72 जणांना जेव्हा निवडलं तेव्हा या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गावात पाठवण्याच्या वेळी प्रभू येशू ख्रिस्तानं त्या ठिकाणी काही अधिकार देखील दिलेले आहेत. जे अधिकार लोकांच्या हिताचे होते, लोकांच्या भल्याचे होते. आणि त्या अधिकारामध्ये आम्ही पाहतो की येशू ख्रिस्तानं म्हटले की तुम्ही दुखणाईकांना बरे करा आणि भूते घालवा आणि मेलेल्यांना जिवंत करा. या ठिकाणी आम्ही पाहतो की या अधिकार दिलेले असतानाच प्रभू येशू ख्रिस्तानं त्यासोबत त्यांना काही सूचना देखील दिलेल्या आहेत. आणि या सूचना जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा सूचनांच्या मध्ये त्यांना सांगितलेलं आहे की या सेवेमध्ये जे काही अडखळणं येणार आहे किंवा जो त्रास होणार आहे किंवा ज्या अडचणी त्यांच्या समोर उत्पन्न होणार आहे त्या प्रत्येकाविषयी त्यांना त्या ठिकाणी पूर्वकल्पना दिलेली आहे. आणि या गोष्टीबरोबरच जर आम्ही पाहिलं तर आम्हाला हे लक्षात येतं की त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने एक मोठी आज्ञा देखील दिलेली आहे. आणि ती आज्ञा आपण या वचनामध्ये पाहतो. जे कार्य प्रभू येशू ख्रिस्त करत होता आणि जे कार्य त्या कार्याच्या करण्यासाठी इतक्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तानं निवडलेलं आहे त्यावरून आम्ही पाहतो की देवाचं जे अलौकिक प्रेम मानवावर आहे ते आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. कारण प्रत्येक मानवाचा बचाव व्हावा, प्रत्येकाचं तारण व्हावं याकरताच इतक्या संख्येनं प्रभू येशू ख्रिस्तानं शिष्य निवडलेले आहेत. आणि शिष्य निवडलेले असताना त्यांना जी काही आज्ञा दिलेली आहे ती म्हणजे प्रार्थना करा हे आम्ही त्या ठिकाणी पाहतो. आज जगामध्ये कित्येक लोक आजारी आहेत, कित्येक लोक दुःखामध्ये आहेत. कारण आणि त्यांना जे अशा प्रकारामध्ये अडकलेले लोक आहेत त्यांना देवापासूनचं जीवन लाभावं यासाठी प्रार्थना करायला सांगितलेले आहे. आणि त्याही पुढे जाऊन आम्ही हे पाहतो की जे लोक सैतानाच्या, दुष्टतेच्या आणि वाईटाच्या बंधनात आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी मुक्ती मिळावी आणि त्यांना त्यांचे मार्ग बदलावे याकरता प्रभूला काम करण्याची आवश्यकता होती. आणि त्यांना शुभवर्तमान कळवण्याकरता या आवश्यकतेपोटी आम्ही पाहतो येशू ख्रिस्तानं त्या ठिकाणी या निवडलेल्या 72 शिष्यांना प्रार्थना करायला सांगितलेलं आहे. प्रियानो, आम्ही या ठिकाणी पाहतो की आम्ही चांगल्या परिस्थितीमध्ये आहोत, आम्ही सुखामध्ये आहोत, आम्ही आनंदामध्ये जीवन जगत आहोत. तेव्हा अशा दुःखामध्ये असलेल्या, अशा आजारांच्या परिस्थितीत असलेल्या किंवा असे जे सैतानाच्या बंधनात आहेत आणि जे वाईटाच्या बंधनात आहेत त्यांचा आणि आमचा काय संबंध असा मी समजतो. आणि हा जो संबंध आहे त्या संबंधाबद्दल विचार करताना कधी कधी आम्हाला असं वाटतं की आम्ही स्वस्थ आहोत आणि आम्ही चांगले आहोत. आज याचाच अर्थ ते लोक पापी आहेत
आणि ते शाप भोगत आहे अशा प्रकारचा समज करून आम्ही त्यांच्यासाठी काहीच करत नाही, काहीच म्हणजे प्रार्थना करत नाही। परंतु हीच गोष्ट आम्हाला त्या काळातल्या यहुदी लोकांच्या मानसिकतेमध्ये आम्हाला पाहायला मिळते की ते देखील या लोकांच्या विषयी असंच बोलत होते की ते पापी आहेत आणि ते शापित आहे। परंतु या ठिकाणी जर आम्ही विचार केला तर आम्हाला असं लक्षात येतं की या आदेशाचं पालन करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितलेलं आहे की आम्हाला त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे। देवाने जे मिशन कार्य आहे ते सर्व प्रकारच्या बंधनातून सर्व मानवाला सोडवण्याकरता मुक्तता मिळावी याच उद्देशानं हा उद्देश सफल व्हावा ही परमेश्वर पित्याची इच्छा युगाच्या अंतापर्यंत आहे। आणि म्हणूनच यिर्मया 42:2 मध्ये असं म्हटलेलं आहे की अवशिष्ट लोकांच्यासाठी प्रार्थना करा। म्हणजे अवशिष्ट लोक म्हणजे फक्त यरूशलेमेत राहिले शिल्लक राहिलेले लोक नाही, तर जे आपण म्हणतो की आमचा उद्धार झालेला आहे, आमचं तारण झालेलं आहे, परंतु जे आणखी लोक उद्धारापासून आणि तारणापासून वंचित आहे त्यांच्याकरता प्रार्थना करायला सांगितलेलं आहे। अर्थातच जे लोक दूर आहेत, जे लोक बंधनात आहेत, जे लोक आजही इतर मानवाची गुलामी करतात अशा लोकांना बंधनातून बाहेर येण्याकरता त्या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी सांगितलेलं आहे। तेव्हा या ठिकाणी पाहतो की या कार्यासाठी कामकरी पाठवावे म्हणून प्रार्थना करावी हा देवाचा उद्देश होता आणि हे कार्य त्यांच्यावर सोपवलेलं आहे। ते करतानाच त्या आदेशाचं पालनही करण्यात आलेलं आहे हे आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं। यासाठी हा आदेश दिलेला होता आणि म्हणून आम्हाला हे पाहायला मिळतं की प्रार्थनेच्या द्वारे मार्ग मोकळे होतात आणि प्रार्थनेच्या द्वारे त्या ठिकाणी कार्यसिद्धी होते। जेव्हा या 72 शिष्यांनी आपलं जीवन प्रार्थनामय ठेवलेलं आहे आणि कामकरी पाठवावेत याकरता प्रार्थना केलेली आहे आणि ज्या लोकांच्या मध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे त्यांच्यासाठी जेव्हा प्रार्थना केल्या तेव्हा त्यांना त्या ठिकाणी कार्यसिद्धी प्राप्त झालेली आहे। आणि म्हणून जेव्हा ते आपलं काम संपवून पुन्हा प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले तेव्हा ते आनंदाने म्हणत होते की आम्ही त्या ठिकाणी जे दिलेलं कार्य होतं ते मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी पाहतो की देवाच्या मिशन कार्यासाठी आणि मानवाच्या मुक्तीकरता बऱ्याच मोठ्या प्रमाणात कार्य त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आम्ही हे पाहतो की काही चांगले लोक हे या शिष्यांच्या सोबत जुळलेले आहेत आणि या ठिकाणी आम्हाला हे पाहायला मिळतं की काही चांगले लोक जे आहेत ते स्वतःहून त्या ठिकाणी या कार्यामध्ये पुढे आलेले आहेत। येशू ख्रिस्तानं 12 जणांना त्यानंतर 72 जणांना निवडलं, परंतु हे जे पृथ्वीवर कार्य सेवा कार्य चालू होतं ते कार्य पाहून आम्ही पाहतो की काही चांगले लोक स्वतःहून त्या ठिकाणी या कार्यासाठी पुढे आले आहेत। आणि म्हणजेच आम्हाला असं पाहायला मिळतं की ज्या लोकांना देवानं ज्ञान दिलेलं आहे व चांगले गुण दिलेले आहेत आणि ज्या लोकांना देवानं ज्ञान आणि चांगल्या गुणांनी संपन्न केलेलं आहे ते लोक त्या ठिकाणी देवाचं मिशनरी कार्य ओळखून त्या ठिकाणी देवाच्या कार्यासाठी पुढे आलेले आहेत। आणि संत लुकाच्या विषयाने पाहतो की लूक जो आहे तो हा एक त्या ठिकाणी या मिशनरी कार्याकडे आकर्षित झालेला व्यक्ती आम्हाला पाहायला मिळतं। आज आपण सेंट लूक दिवस पाळत आहोत। येशूने जे देवाचं अलौकिक प्रेम आहे आणि त्या संबंधीचा जो विचार केलेला आहे त्या ज्या अद्भुत सामर्थ्यानं येशू ख्रिस्तानं दैवी सामर्थ्याने रोग बरे केले या सर्वांचा हा संत लूक साक्षीदार बनलेला आहे। आम्ही जेव्हा देवाच्या उद्धार कार्याविषयी इतरांच्या करता प्रार्थना करतो तेव्हा त्यामुळेच कार्यसिद्धी होणार आहे। ते येशूने दिलेल्या या आज्ञेचे पालन नित्य नियमानं आणि एक ओझं म्हणून आम्ही त्या ठिकाणी प्रार्थना करायला हव्यात, तर देव त्याच्या उद्धार कार्याची जी सिद्धता आहे किंवा परिपूर्णता आहे ती परिपूर्णता करणार आहे। आणि संत लूक हे संत लूकाविषयी जेव्हा मी पाहतो की संत लूक हा त्या शिष्यांच्या प्रार्थनेचं प्रतिफळ आहे किंवा प्रार्थनेचं फळ आहे। आजही आम्हाला पाहायला मिळतं
की लोक दुष्टाईच्या, वाईटाच्या आणि पापाच्या बंधनामध्ये अडकलेले आहेत. ते स्वतः तर अडकलेले आहेत, परंतु ते आपल्यासोबत दुसऱ्यांना देखील अशा दुष्टतेच्या मार्गामध्ये ओढतात, दुष्टतेच्या बंधनात ओढतात आणि वाईटाच्या मार्गात ओढतात. सत्यापासून त्यांना दूर ठेवतात आणि ते सर्व जे करतात ते स्वतःचं केवळ भलं साधावं म्हणून, आणि हा एकच हेतू त्यांच्याजवळ असतो. परंतु आम्ही या ठिकाणी हे पाहायला मिळेल की अशांचे जे डोळे आहेत ते उघडावे, सत्य त्यांना समजावं, प्रकाश त्यांना मिळावा, आनंद पुन्हा त्यांच्या जीवनामध्ये यावा, याकरता आम्ही मिशन कार्यासाठी आणि उद्धाराच्या कार्यासाठी आणि काम करण्यासाठी आम्ही प्रार्थना करणं गरजेचं आहे. कारण प्रार्थनेमध्ये ती शक्ती आहे की जी मानवाच्या मध्ये परिवर्तन घडवून आणते. प्रार्थनेमध्ये ती शक्ती आहे की देवाचं कार्य करण्यासाठी इतरांना प्रेरणा देते. आणि म्हणून जेव्हा आम्ही पाहतो की प्रेषितांची कृत्य त्याचा 9वा अध्याय आणि 18व्या वचनामध्ये प्रार्थनेचं सामर्थ्य आम्हाला पाहायला मिळतं की हनन्यानं जेव्हा पौलाच्या वर हात ठेवून प्रार्थना केलेली आहे तेव्हा त्याच्या डोळ्यावरून खपल्यासारखं काही पडलेलं आहे. म्हणजे आम्हाला हे पाहायला मिळतं की प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे की जे माणसाच्या डोळ्यावरची बंधनं, अंतःकरणाची बंधनं दूर करते आणि सत्याची ओळख करून देते. आणि म्हणूनच 1 पेत्र 5:17 मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही निरंतर प्रार्थना करा. कशासाठी निरंतर प्रार्थना करा? जे मिशन कार्य प्रवेश ख्रिस्ताने या जगामध्ये आणलं, त्या मिशन कार्याविषयी संत लुकानं आपल्या सुवर्तमानामध्ये लिहिलं आणि त्यासाठी आम्हाला निरंतर प्रार्थना करायला सांगितलेले आहे. आणि जे लोक दुष्टाईच्या आणि वाईटाच्या बंधनात आहेत त्यांच्या कारणासाठी, त्यांच्या उद्धारासाठी आम्हाला प्रार्थना करायला सांगितलेले आहे. कौटुंबिक प्रार्थनेमध्ये जेव्हा आम्ही कौटुंबिक गरजा मागतो किंवा अनेक गोष्टीसाठी प्रार्थना करतो तेव्हा आम्ही ही देखील गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आम्ही देवाच्या राज्यासाठी प्रार्थना केली पाहिजे, देवाचं राज्य वाढावं यासाठी प्रार्थना केली पाहिजे. आणि जे लोक अशा अज्ञानाच्या बंधनात आहेत, जे दुष्टाईच्या बंधनात आहेत, त्यांच्याकरता देखील आम्ही प्रार्थना केली पाहिजे. संत लूक याने येशूविषयी आणि त्याच्या सेवा कार्याविषयी वृत्तांत लिहिलेला आहे, ज्याला लुकाचं शुभवर्तमान आम्ही म्हणतो. लूक याला जे ज्ञान आणि गुण प्राप्त झालेले होते किंवा दिलेले होते त्या ज्ञानाचा त्यानं त्या ठिकाणी चांगला उपयोग केलेला आहे. त्यानं शुभवर्तमान लिहिलं आणि त्यामुळं आज आम्ही पाहतो की त्याद्वारे तुम्ही आणि मी आम्ही ख्रिस्ताच्या दैवी सामर्थ्याची कृत्य ऐकू शकत आहोत, त्याचा विश्वास ठेवू शकत आहोत आणि दृष्टांत व दाखल्याच्याद्वारे आम्ही बोध घेऊ शकत आहोत. लूक एक वैद्य असताना त्यांना आपलं व्यवसाय दूर केलेला आहे आणि बाजूला करून आणि त्या ठिकाणी पाहतो की लेखनाचं कार्य हाती घेतलेलं आहे. आणि कारण येशूविषयीचं जे सत्य त्याला समजलेलं होतं ते सत्य जगाला कळवण्याकरता, ते सत्य सर्वांना कळवण्याकरता त्यानं त्या ठिकाणी ग्रीक भाषेमध्ये लिखाण केलेलं आहे. आज जर आम्ही विचार केला तर आम्हाला असं लक्षात येईल की आज लेखन कलेचा जो गुण आहे हा गुण अनेकांच्याकडे आहे, परंतु त्या ठिकाणी आम्ही हे पाहतो की चांगल्या गोष्टीविषयी किंवा चांगल्या कार्याविषयी न लिहिता विध्वंस व्हावा, अशांती व्हावी आणि अस्थिरपणा निर्माण व्हावा याकरता आज लिखाण केलं जातं. किंवा आज आम्ही पाहतो की अशा ठिकाणी लेखन कलेचा अधिक वापर केला जातो. परंतु या ठिकाणी आम्हाला हे लक्षात घेणं आहे की असं लिखाण करणाऱ्यांना देखील हे विसरू नये की देव त्यांच्या शब्दाचा आणि विकाराचा त्या ठिकाणी जाब विचारणार आहे. जे सत्य आहे ते दडवलं जातं आणि ज्या गोष्टी लेखनाच्याद्वारे लोकांच्या समोर मांडून स्वतःचं उखळ त्या ठिकाणी पांढरं केलं जातं. आणि हा गुण जो वापरला जात आहे तो लोक पत्रकं काढून, निनावी पत्रकं काढून लोक त्या ठिकाणी वाटत आहेत, परंतु सही करण्याची हिंमत त्या ठिकाणी त्यांची होत नाही. कारण हे जे सर्व लिहिलेलं आहे ते खोटं असतं हे त्यावरून सिद्ध होतं. त्यामुळे या ठिकाणी मी पाहतो की संत लुकानं जे लिखाण केलेलं आहे ते शुभवर्तमानाचं लिखाण केलं,
जे चांगली बुद्धी आणि गुण त्याला दिलेला होता, त्याच्यामुळे त्यानं लिखाण केलेलं आहे. तेव्हा तुम्हाला आणि मला आणि इतर लोकांना त्या ठिकाणी देवाच्याकडे जाण्याची दिशा प्राप्त झालेली आहे, सत्य मार्गाची दिशा प्राप्त झालेली आहे, स्वर्गाची दिशा प्राप्त झालेली आहे. परंतु या ठिकाणी मी पाहतो की संत लूकानं जे दिलेलं आहे त्याविषयी त्यानं स्वतः कबुली दिलेली आहे. आणि ती गोष्ट आणि प्रेषित 1 आणि त्याच्या दुसऱ्या वचनामध्ये आम्ही पाहतो, त्या ठिकाणी संत लूकानं दिलं की त्या दिवसापर्यंत येशूने जे जे करायला व शिकवायला सांगितलेलं होतं त्या सर्वाविषयी मी हा पहिला ग्रंथ लिहिला, असं संत लूक कबूल करतो. या ठिकाणी मी पाहतो की लूक शुभवर्तमान व प्रेषितांची कृत्य जी आहे ही 2 पुस्तकं त्यानं त्या ठिकाणी दिलेली आहेत. जो लेखक नाव लिहितो ते लिखाण सत्य असतं, तेव्हा जे देवाविषयीचं सत्य आहे ते बायबलमध्ये लिहिलेलं आहे. आणि जे लूकानं येशू व त्याच्या कार्याविषयी दिलेलं आहे ते आम्हाला सत्याविषयी कळवतं. त्यामुळे आज आपण देवाला या संत लूकाबद्दल धन्यवाद देऊया, कारण त्याच्या शुभवर्तमान लिहिण्याच्या कार्यामुळं तुम्हाला आणि आम्हाला सत्य समजलेलं आहे आणि आम्हाला स्वर्गाच्या राज्याची दिशा प्राप्त झालेली आहे. संत लूकाच्या दिनानिमित्तानं जेव्हा आम्ही संत लूक याविषयी जी माहिती आहे त्या माहितीकडे पाहतो, तेव्हा आम्हाला आणखीन एक गोष्ट आकर्षक करणारी आहे किंवा लक्ष वेधून घेणारी आहे, आणि ती म्हणजे त्या ठिकाणी संत लूकाचं चरित्र आणि स्वभाव ही आहे. या ठिकाणी मी पाहतो की संत लूक दिनानिमित्त जेव्हा आम्ही ऐकत आहोत तेव्हा लूकानं जे काही लिखाण केलेलं आहे त्या लिखाणाला राजमान्यता मिळालेली आहे. त्या लिखाणाला नवीन करारामध्ये स्थान प्राप्त झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी हे पाहतो की या दोन्ही गोष्टीमुळे आम्हाला असं म्हणता येईल की त्याचं जे चरित्र आहे ते चांगलं होतं म्हणूनच लोकांनी त्याला लिहिलेलं वाचलेलं आहे किंवा त्याला मान्यता दिलेली आहे. लूक हा जो आहे तो शिक्षित आणि सुसंस्कृत होता, त्यामुळं फक्त त्या लोकांना ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवलेला नाही, तर जे कार्य येशूनं केलेलं आहे, जी सुज्ञता व जे ज्ञान त्याच्याजवळ होतं त्या सुज्ञतेनं व ज्ञानानं त्या ठिकाणी येशूविषयीचं चिकित्सक कार्य किंवा चिकित्सक बुद्धीनं तपासण्याने ते शोध करूनच त्या ठिकाणी संत लूकानं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी पाहतो की सुशिक्षित आणि संस्कारित असल्यामुळं लूकाचं चरित्र हे जे आहे ते चांगलं बनलेलं आहे आणि त्यामुळे त्याचं लिखाण त्या ठिकाणी खरं मानलं गेलेलं आहे. म्हणजे त्यानं जे लिहिलं ते अचूक होतं, त्याच्यामध्ये चुकीचं काही नव्हतं. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं की सुशिक्षित आणि संस्कारित मनुष्य जो आहे तो चारित्र्य सांभाळतो. सुशिक्षित आणि संस्कारित मनुष्य जो आहे तो चारित्र्य सांभाळतो. आणि म्हणूनच नीतिसूत्र 24:21 मध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वराचे भय बाळग आणि चंचल मनुष्यामध्ये मिसळू नको असं म्हटलेलं आहे. तर त्या ठिकाणी जेव्हा आम्ही वाईटापासून दूर राहतो, वाईटाच्या प्रकारापासून दूर राहतो, तेव्हाच आम्ही आमचं चारित्र्य घडवू शकतो किंवा आमचं चारित्र्य त्या ठिकाणी लोकांना आवडणार असं असेल. संत लूकाच्या मध्ये हा जो काही चांगला गुण आम्ही पाहतो की त्याचं चारित्र्य चांगलं होतं, त्याचा स्वभाव चांगला होता, तसाच आमचं चारित्र्य देवानं त्याच्या वचनाच्या द्वारे घडवलेलं आहे. कारण आम्ही देखील सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहोत. पवित्र वचनाच्या उलगड्याने देवानं आम्हाला सुशिक्षित केलेलं आहे, त्याच्या विधीच्या द्वारे आमच्यावर संस्कार घडवलेले आहेत. आणि म्हणून आम्ही आमच्या मनावर प्रत्येक वेळी जेव्हा त्याने संस्कार घडवलेले आहे तेव्हा आम्ही देखील आमचं चारित्र्य जपलं पाहिजे. आम्ही त्या ठिकाणी संत लूकाची समाजामध्ये, लोकांच्या मध्ये आणि जनमानसामध्ये इतकंच नव्हे तर राजदरबारी देखील त्याची प्रतिष्ठा होती, त्याला स्थान होतं. आमच्या चारित्र्यामुळे आमचे स्थान देवाच्या राज्यात आणि
देवाच्या राजदरबारामध्ये असणार आहे. आम्हीही देव शिकवत आहे आम्हाला, आजही देव आम्हाला शिकवत आहे, आजही देव आम्हाला संस्कारित करत आहे की आम्ही त्याचे आदेश म्हणजे प्रार्थनामय जीवन जगावं आणि प्रार्थनेच्याद्वारे मिशन कार्यासाठी व जे कार्य करणाऱ्यांसाठी प्रार्थना केल्या जाव्या, तरच पृथ्वीवरची दुष्टता निघून जाईल आणि लोक जे आहे ते वाईटाच्या आणि गुलामीच्या बंधनातून मुक्त होतील. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की आमचं चारित्र्य जे आहे ते प्रार्थनाशील असलं पाहिजे. आम्हाला लोक प्रार्थना करणारा म्हणून ओळखणारे असले पाहिजे. आम्हाला लोक चांगल्या स्वभावाचे आहेत म्हणून ओळखणारे असले पाहिजे. आणि म्हणून जेव्हा संत लुकाच्या स्वभावाविषयी आम्ही पाहतो तेव्हा जे काही बायबलमध्ये लिहिलेले त्याचं कार्य आहे त्या कार्यावरून आम्हाला त्याचा स्वभाव पाहायला मिळतो. या ठिकाणी आम्ही पाहतो की संत लूक शिष्यांच्या सोबत आणि प्रेषितांच्या सोबत त्या ठिकाणी काही वेळ त्यानं काम केलेलं आहे. इतकंच नव्हे तर शिष्यांची मदत त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि या शिष्यांच्या मध्ये राहून त्यानं कार्य केलेलं आहे. यावरून आम्हाला लोकांचा जो मनमिळावू स्वभाव आहे तो स्वभाव त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. ज्ञानाचा, प्रतिष्ठेचा आणि गर्व न धरता त्या ठिकाणी तो शिष्यांच्या सोबत मिशन कार्यासाठी फिरला आणि शिष्यांना समजून घेण्यासाठी, येशूचे कार्य त्या ठिकाणी जाणून घेण्यासाठी त्याने सहज रीतीनं त्या ठिकाणी या शिष्यांच्या सोबत ऍडजस्टमेंट केलेली आहे. माणसाचा स्वभाव हा मनमिळावा असला तरच आम्ही पाहतो की तो प्रिय ठरतो. आणि लोक त्या ठिकाणी पाहतो की शिष्यांच्या मध्ये देखील प्रिय होतात. म्हणजेच आम्हाला हे पाहायला मिळतं की इतरांचं ऐकण्याचा आणि त्यांना समजून घेण्याचा हा जो स्वभाव आहे तो संत लुकाच्या मध्ये असल्यामुळं तो शिष्यांच्या सोबत राहून येशूविषयी त्या ठिकाणी सत्य लिहू शकलेला आहे. आम्ही देवविषयक व चांगल्या गोष्टी ऐकण्याचा व त्या समजून घेण्याचा स्वभाव आम्ही धारण केला पाहिजे. आज आम्ही संत लूक दिनानिमित्त आम्ही हे सर्व ऐकलेलं आहे की आम्हाला आदेश देण्यात आलेला आहे की आम्ही प्रार्थना करावी. आम्ही कोणत्या गोष्टीसाठी प्रार्थना करावी? आम्ही काम कधी पाठवण्यासाठी प्रार्थना करावी. आम्ही जे वाईटाच्या मध्ये आहेत, जे दुष्टतेच्या बंधनात आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करावी आणि जे कामकरी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. हा आदेश येशू ख्रिस्तानं त्या ठिकाणी दिलेला आहे की पित्यानं कामकरी पाठवावे याकरता पित्याकडं प्रार्थना करायचा आदेश येशू ख्रिस्तानं दिलेला आहे. त्यासोबत आम्ही या ठिकाणी संत लुकाच्या दिनानिमित्तानं हे देखील ऐकलेलं आहोत की जो चांगला आणि उत्तम गुण लुकाजवळ होता, जे ज्ञान आणि लिखाणाचा गुण त्याच्याकडे होता त्याचा त्यानं चांगला उपयोग केलेला आहे. आणि तेव्हा आमचं लिखाण हे इतरांना घडवणारं नसेल, आमचं लिखाण हे इतरांचं जीवन घडवणारं असेल अशा प्रकारचं असलं पाहिजे. आणि आमचं लिखाण हे सत्य आणि अचूक असलं पाहिजे. कारण लोकांना जे काही शिववर्तमान दिलं त्याच्यामध्ये सत्य आणि अचूकता होती. त्यासोबत आम्ही पाहिलं की संत लुकाचं चारित्र्य आणि त्याचा स्वभाव जो आहे तो त्या ठिकाणी सर्व मान्य होता. तेव्हा आम्हाला जेव्हा देवाच्या वाणीनं शिकवलं जातं, संस्कारित केलं जातं, विधीच्याद्वारे आम्हाला संस्कार घडवले जातात, तेव्हा आम्ही देखील चांगलं चारित्र्य हा जो गुण संत लुकाचा पाहिला त्याला आम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आमचाही स्वभाव त्या ठिकाणी मन मिळावू असणं गरजेचं आहे. त्यासोबत जेव्हा संत लुकाच्या दिनानिमित्तानं आम्ही ऐकत आहोत तेव्हा आणखी दोन विशेषता आम्हाला संत लुकाच्या मध्ये पाहायला मिळते. आणि ती म्हणजे पहिली आहे की संत लुकानं विश्वास ठेवलेला आहे. येशू ख्रिस्त परमेश्वराचा पुत्र आहे आणि त्या परमेश्वर पित्यानं त्याला मनुष्याच्या उद्धाराकरता पाठवलेला आहे. हा विश्वास त्यानं ठेवला आणि त्या विश्वासात त्यानं त्याचा मार्ग बदललेला आहे. त्यानं आपलं जैविक जीवन याकडं पाठ फिरवून त्यानं शुभवर्तमान लिखाणाचं कार्य आपल्या हाती घेतलेलं आहे.
आणि इतकंच नाही तर तो शेवटपर्यंत विश्वासू राहिलेलं आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि आम्ही देखील या संत लुकाचा जेव्हा ऐकत आहोत तेव्हा संत लुकाचा हा देखील गुण आमच्याकडं असला पाहिजे की आम्ही देखील प्रत्येक प्रसंगात प्रत्येक वेळी आणि जीवनभर आम्ही विश्वासू असलं पाहिजे. आणि शेवटी आम्ही पाहतो की संत लूक या बाबतीत जर आम्ही पाहिलं तर संत लूक हा रक्तसाक्षी ठरलेला आहे. म्हणजे सुवर्तमान सांगत असताना देवाच्या राज्याची वाढ व्हावी म्हणून मिशन कार्य करत असताना आम्हाला हे पाहायला मिळतं की या लोकांना स्वतःचं रक्त देखील त्या ठिकाणी सांडलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला त्या गोष्टीचा देखील अभिमान आहे. या गोष्टीचं देखील आम्ही स्मरण ठेवलं पाहिजे की संत लुकाचं बाबतीत जेव्हा आज आम्ही ऐकलेलं आहे तेव्हा त्याचा स्वभाव, त्याचं चरित्र, त्याचा विश्वास आणि त्याचं ते रक्तसाक्षीपण आम्हाला देखील प्रेरणादायी ठरणार आहे. आणि म्हणून ज्यावेळेला आपण देवाच्या राज्यात ज्यावेळेला आम्ही आमचं चरित्र आणि आमचा जो स्वभाव आहे हे जे दोन्ही चांगलं राहील तेव्हाच आम्हाला देवाच्या राज्यात आणि दरबारात आम्ही तिथं असणार आहोत. आणि आमच्या जीवनाद्वारे त्या ठिकाणी देवाला हर्ष प्राप्त होणार आहे. आपण देवाला धन्यवाद देऊया की संत लोकांच्या दिवसा निमित्तानं आज जे त्यांना आम्हाला ऐकवलेलं आहे त्यातून आम्हाला जो बोध केलेला आहे त्याबद्दल आपण देवाचे उपवास करून प्रार्थना करू. सर्वसमर्थ देवा, आम्ही तुझे आभार मानतो कारण आजचा दिवस आणि तुझं पवित्र वचन आमच्या पुढे आलेलं आहे. तू म्हटलेलं आहेस की पीक फार आहे आणि कामकरी थोडे आहेत आणि पिकाच्या धन्यांना कामकरी पाठवावेत यासाठी प्रार्थना करा. आज तुझ्या लोकांना, तुझ्या शिष्यांना, तुझ्या अनुसरणाऱ्यांना तू आज्ञा दिलेली आहेस, आदेश दिलेला आहेस. आणि म्हणूनच पवित्र परमेश्वरा, आम्ही पिकाच्या धन्याकडं रोज प्रार्थना कराव्या की काम तरी पाठवावे म्हणून. आणि पवित्र परमेश्वरा, तुझ्या कार्याची वाढ आणि तुझ्या राज्याची कापणी व्हावी याकरता कामकऱ्यांसाठी प्रार्थना करणं आवश्यक आहे. आणि म्हणून हे आज तू आम्हाला पुरायला ऐकवलंच, त्यासाठी आम्ही तुझा आभार मानतो. त्यासोबत आम्ही तुला धन्यवाद देतो की संत लूकाच्या दिनानिमित्तानं जे ज्ञान आणि चांगले गुण तू त्याला दिलेले होतेस त्याद्वारे त्यानं जे लेखन कार्य केलेलं आहे तशाच प्रकारचं चांगलं जे काही आमच्यामध्ये आहे त्याद्वारे आम्हाला तुझी सेवा करण्याचं, तुझं शुभवर्तमान प्रसार करण्याचं आणि मिशनरी कार्य करण्यासाठी तू आम्हाला प्रेरित कर ही आम्ही प्रार्थना करतो. त्यासोबत आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी संत लूकाचा चरित्र आणि जो स्वभाव आहे त्या चारित्र्याचं जी प्रतिष्ठा होती, जे चारित्र्य सन्माननीय होतं त्याप्रमाणे आमचंही चारित्र्य सन्माननीय असू दे, आमचं चारित्र्य तुला आवडणार असू दे. ज्याप्रमाणे लूकाचा स्वभाव मनमिळावू होता आणि सर्वांच्या बरोबर तो आनंदानं राहिलेला आहे त्याप्रमाणे आमचाही स्वभाव तुला आवडणारा असू दे. आमच्या स्वभावामध्ये सर्व प्रकारचं चांगुलपण असू दे ही देखील आम्ही तुझ्याकडे विनंती करतो. आणि त्याचबरोबर पवित्र परमेश्वर, आज जे सर्व आम्ही ऐकलेलं आहे ते सर्व आमच्या आध्यात्मिक जीवनाकरता आशीर्वादाचं कर अशा मी तुला विनंती करतो. मान महिमा मी तुला देतो आणि ज्यांनी ऐकलेलं आहे त्यांच्या अंतःकरणाचे वचन दीर्घकाळ ठेवावंस आणि त्यातून त्यांचं जीवन तेजोमय व्हावं यासाठी तुझ्या पवित्र वचनाचा आणि तुझ्या दैव्याचा स्पर्श प्रत्येकाला कर अशा मी प्रार्थना करतो. मान महिमा मी तुला देतो आणि येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून करूया. या वेळेला आपण एक स्पेशल गीत ऐकणार आहोत आणि या गीताच्या नंतर आपल्या चर्चचे सेक्रेटरी आपल्या समोर सूचना देते. तू
धार्मिक स्थळे उघडेपर्यंत चर्च भक्ती ऑनलाईन होईल. बायबल क्विज 22 नोव्हेंबर 20ला ऑनलाईन होईल. त्याची रजिस्ट्रेशन फी 30 रुपये. मागील रविवारपासून घरोघरी प्रभुभोजन देण्यात येत आहे. आजारी व 60 वर्षावरील सभासदांना देण्यात येईल. तसेच घरील सदस्यांना सुद्धा देण्यात येईल. दर शुक्रवारी व रविवारी वेळ सकाळी 8 ते 12 पर्यंत. एका दिवशी 15 ते 20 घरामध्ये देण्यात येईल. ज्यांना प्रभुभोजन घेण्याचे आहे त्यांनी एक दिवस आधी ऑफिसमध्ये कळवावे. बुधवार प्रार्थना गृह. विधर्मीयांच्या समस्या दुःख यासाठी बुधवारी 4 ते 5 वाजेपर्यंत स्वतःच्या घरीच प्रार्थना करावी. मंडळीतील सर्व आजारी लोकांसाठी प्रार्थना करावी. देशातील धार्मिक स्थळे लवकर उघडावी याकरता प्रार्थना करावी. कोविड-19ची साथ असल्यामुळे स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी. धन्यवाद. यावेळेला आपण सूचना या ठिकाणी ऐकलेल्या आहेत आणि या सूचनांच्या मध्ये केवळ मी फक्त 2 गोष्टी घालू इच्छितो आणि ती म्हणजे आपण मागच्या रविवारपासून होली कम्युनियन घरी जाऊन देण्याचं सुरू केलेलं आहे. मागच्या रविवारी जे आजारी लोक आहेत त्यांना पूर्वी पण आपण प्रबोधन देत होतो. अशा आजारी व्यक्तींना घरी जाऊन प्रबोधन देण्यात आलेलं आहे आणि त्यासोबत जे 60 वर्षाच्या वरील व्यक्ती आहेत किंवा कुटुंबाचे इतर सदस्य आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी प्रबोधन देण्यात आलेलं आहे. तर ही जी सेवा आहे ती जोपर्यंत चर्च उघडत नाही तोपर्यंत शुक्रवारी आणि रविवारी देण्यात येईल आणि सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत प्रत्येक ठिकाणी घरोघरी जाऊन प्रबोधन देण्यात येणार आहे. ज्यांना प्रबोधन हवं असेल त्यांनी एक दिवस अगोदर
ऑफिसमध्ये फोन करून कळवावं. त्याचबरोबर 2 नोव्हेंबर जवळ येत आलेला आहे. ऑल सोल्स डे म्हणून आपण पाळतो, तर त्याची देखील आपण सर्वांनी दक्षता घ्यावी. प्रार्थनेमध्ये आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. आपल्या सर्वांच्या करता मध्यस्थीची प्रार्थना या ठिकाणी केलेली आहे आणि त्यासोबत आपण ही प्रार्थना संपल्यानंतर एक शेवटचं गीत, उपासनेचं शेवटचं गीत या ठिकाणी गाणार आहोत. प्रेज द लॉर्ड सबको. आइए हम लोग इस समय मध्यस्थी की प्रार्थना चलेंगे. सरों को झुकाएंगे हम लोग. मध्यस्थी की प्रार्थना में हम लोग इस समय, और मैं प्रार्थना करूँगा उस समय आप लोग भी इस मध्यस्थी की प्रार्थना में अपने मनों में, हृदय में सबको प्रार्थना में याद करेंगे. आइए हम लोग अपने सरों को झुकाते हैं. सर्वशक्तिमान पिता परमेश्वर, धन्यवाद देते इस सुंदर समय. पिता परमेश्वर, धन्यवाद तेरी हो, तेरी महिमा हो, तेरी प्रशंसा हो पिता परमेश्वर. दयालु पिता परमेश्वर, आपने हमें भला चंगा खुश रखा, धन्यवाद देते हैं. सप्ताह भर की सारी आशीषों के धन्यवाद देते हैं जो आपने हमें हमारे जीवन में दिया है पिता परमेश्वर. और पिता परमेश्वर, इन सारी बातों के लिए पिता परमेश्वर एक अवसर आपने दिया है धन्यवाद देने के लिए पिता परमेश्वर. इसलिए पिता परमेश्वर तेरे भाव में पिता तुझे धन्यवाद दे रहे पिता परमेश्वर. ये हमारी धन्यवाद की प्रार्थना को आप ग्रहण करेंगे पिता परमेश्वर. हमारा विश्वास है अब जो भी हम प्रार्थना करेंगे, हमारा विश्वास है कि आप हमारी प्रार्थना को सुनते हैं पिता, क्योंकि आपका वचन कहता है तुम मुझे पुकार, मैं तेरी प्रार्थना को सुनूंगा. आप पिता परमेश्वर, आप पिता नम्रता और दीनता के पिता परमेश्वर, आज इस भाव में बैठकर आपसे उन तमाम लोगों की हम प्रार्थना करते हैं पिता परमेश्वर जिनके आप प्रार्थना हो पिता परमेश्वर. प्रभु जी विशेष पिता परमेश्वर इन दिनों के लिए प्रार्थना करते हैं पिता. आज संसार में पिता परमेश्वर, देश में, राज्य में, जिले में, हर एक गांव कस्बे में पिता परमेश्वर, इस कोरोना वायरस से पिता परमेश्वर, इस संकट के समय महाक्लेश पिता परमेश्वर और एक भयभीत वातावरण में पिता परमेश्वर, प्रभु जी हर एक व्यक्ति डर से मारे पिता परमेश्वर, इस कोरोना वायरस से पिता परमेश्वर, कोरोना वायरस से पिता परमेश्वर भयभीत होकर अपना जीवन को जीता पिता. परंतु पिता परमेश्वर, इस जीवित की भूमि की पिता परमेश्वर, आप पे विश्वास करने वाले हर एक व्यक्ति के लिए पिता परमेश्वर, हर एक के लिए अपने पिता आशीषों को भेज रहे पिता, और हर एक पिता परमेश्वर आप सुरक्षा प्रदान कर रहे, इसलिए हम आपको धन्यवाद देते हैं पिता परमेश्वर. यहाँ बैठे पिता परमेश्वर, हर एक पिता परमेश्वर अपने मनों में, हृदय में इस समय प्रार्थना कर रहे पिता परमेश्वर. पिता परमेश्वर, हमारे संसार के हर एक व्यक्ति के लिए, इस देश के हर एक व्यक्ति के लिए पिता परमेश्वर, आपके पिता परमेश्वर दया का हाथ पिता परमेश्वर और उन्हें स्पर्श कीजिए पिता परमेश्वर. विशेष पिता परमेश्वर, इस कोरोना वायरस से पिता परमेश्वर जितने लोग मृत्युमुखी हुए पिता, उनके आत्मा को आप शांति दीजिए पिता. और पिता परमेश्वर प्रार्थना करते हैं जितने लोग पिता परमेश्वर हॉस्पिटल में एडमिट है पिता परमेश्वर, उनके लिए भी हम प्रार्थना करते हैं पिता. और जितने लोग क्वारंटाइन है पिता परमेश्वर, घर से बेघर हो गए पिता परमेश्वर, उन सबको हम प्रार्थना में इस समय याद करते मेरे प्रभु. प्रभु जी विनती करते हैं, निवेदन करते हैं पिता, जितने लोग हॉस्पिटल में एडमिट है पिता, उन्हें स्पर्श कीजिए अपने सीधे हाथ के द्वारा. उन्हें पिता परमेश्वर आपके स्पर्श करने से वो चंगा होकर पिता परमेश्वर घर आकर आपके भवन में आकर आपको धन्यवाद, आपकी महिमा कर पाए पिता. उनकी सेवा टहल करने वाले सारे डॉक्टर नर्सेस के लिए हम प्रार्थना करते हैं, सारे पुलिसकर्मी के लिए हम प्रार्थना करते हैं पिता, सारे सफाई कर्मियों के लिए प्रार्थना करते हैं पिता परमेश्वर. प्रभु जी तू हर एक की सुधि लीजिए, हर की सहायता और मदद कीजिए. प्रभु जी बीमारियों के मध्य रखे पिता, जब वो बीमारियों की सेवा करते हैं सारे डॉक्टर नर्सेस पिता, उनके लिए भी विशेषकर हम प्रार्थना करते हैं पिता. उनके परिवार के लिए भी प्रार्थना करते हैं पिता परमेश्वर. वो दयालु पिता परमेश्वर, आप अपना करुणामय हाथ बढ़ाइए पिता, और हर एक को पिता परमेश्वर चंगा कीजिए पिता, हर एक के साथ हो पिता परमेश्वर. प्रभु जी विशेष प्रभु जी इन दिनों में पिता परमेश्वर तेरे सुसमाचार पिता परमेश्वर, तेरी सेवकाई नहीं हो रही पिता परमेश्वर. अपने जज पिता परमेश्वर तेरे भक्त जनों के लिए पिता परमेश्वर इस समय खुले नहीं पिता परमेश्वर. प्रभु जी होंगे पिता परमेश्वर
मनुष्य ने पिता परमेश्वर अपने अपराधों को पिता परमेश्वर आपके समक्ष रख रहे हैं पिता परमेश्वर, गलती किया है पिता परमेश्वर, पाप किया है पिता, आपके विरुद्ध कार्य किए पिता परमेश्वर हमने पिता परमेश्वर, अब तेरे पवित्र चरण में बड़ी नम्रता और दीनता के साथ में आते मेरे प्रभु यीशु राजा। ओन दे पिता परमेश्वर, आप स्वर्ग के सिंहासन में बैठे हैं प्रभु जी, आप अपने दृष्टि को पिता परमेश्वर अपने लोगों पे लगा रहे हैं पिता, हर एक की पापों को आप क्षमा कर रहे हैं पिता, और हमारे देश को पिता परमेश्वर जो करते हो स्वतंत्र करने जा रहे हैं, हमारा विश्वास है पिता। यहाँ बैठे हुए हर लोग, हर एक व्यक्ति पिता परमेश्वर इस समय मन में प्रार्थना कर रहे पिता, हर एक की प्रार्थना प्रभु यीशु के नाम में पिता व्यर्थ न जाए पिता परमेश्वर। उनके पिता प्रार्थना को उत्तर हार में मिला पिता प्रभु जी, धन्यवाद पिता परमेश्वर, प्रार्थना को सुना मेरे प्रभु आपने मेरी प्रार्थना को सुना, धन्यवाद देते हैं। और उससे हम प्रार्थना करते हैं पिता परमेश्वर, इन दिनों में पिता परमेश्वर बारिश की वजह से पिता परमेश्वर कई राज्यों में पिता परमेश्वर पूर आया है पिता परमेश्वर, बाढ़ आई है पिता परमेश्वर। ऐसे में प्रभु जी जिनकी भी पिता परमेश्वर नुकसान हुआ पिता परमेश्वर, और पिता परमेश्वर उनके पिता जिनके घर ढा गए पिता परमेश्वर, प्रभु जी हम सबके लिए हम प्रार्थना करते पिता, उनकी तो स्तुति लीजिए, उनकी सहायता और मदद का विशेष किसानों के लिए हम प्रार्थना करते पिता परमेश्वर। किसानों ने पिता परमेश्वर जो परिश्रम करके बीज को बोया है पिता, आपका फसल काटते समय पिता परमेश्वर उनके सारा फसल पिता परमेश्वर उस बाढ़ में बह गया पिता परमेश्वर। हाँ पिता, उनका प्रभु जी उन सारे किसानों के लिए हम प्रार्थना करते पिता, आप उनकी स्तुति लीजिए, उनकी सहायता और मदद कीजिए पिता परमेश्वर। हाँ प्रभु जी प्रार्थना करते हैं पिता परमेश्वर, उसी तरह प्रभु जी हमारे डायसिस के लिए पिता परमेश्वर, विशेष पिता परमेश्वर हमारे बिशप के लिए प्रार्थना करते हैं, गायकवाड़ सर के लिए पिता परमेश्वर, हमारे पासवानों के लिए हम प्रार्थना करते हैं, विशेष हमारे मंडली के हमारे पासवान घाटे सर के लिए हम प्रार्थना करते हैं, उनके परिवार के लिए हम प्रार्थना करते हैं पिता परमेश्वर। हर एक के साथ तो ये पिता परमेश्वर, हर एक को आप अपने इस मंडली को चलाने के लिए पिता परमेश्वर, विशेष हमारे पासवान के लिए हम प्रार्थना करते हैं पिता परमेश्वर, उन्हें अधिक से अधिक ज्ञान और बुद्धि से परिपूर्ण कीजिए पिता, ताकि बड़ी मंडली को पिता परमेश्वर चलाने के लिए पिता अपने पवित्र आत्मा का सामर्थ्य उन्हें भर दीजिए पिता परमेश्वर। उनके पिता परमेश्वर वो एक अच्छा चरवाहा होकर पिता परमेश्वर अपने भेड़ों की रखवाली, अपनी भेड़ों की चरवाहा पिता परमेश्वर अच्छे तरह से कर सके पिता परमेश्वर। आप उन्हें और उनके परिवार को अपने ज्ञान और बुद्धि से परिपूर्ण की सारी इच्छा जरूरत मनोरथ को प्रभु यीशु मसीह के नाम से आप पूरा कीजिए पिता परमेश्वर। हम प्रार्थना करते हैं पिता, हमारे एवंजेलिस्ट के लिए, हमारे सुवार्थी के लिए, प्रचारक के लिए हम प्रार्थना करते हैं पिता परमेश्वर, उनके भी साथ बने रहे पिता, उनके परिवार के साथ भी बने रहे पिता परमेश्वर। प्रार्थना करते पिता मंडली के हर एक व्यक्ति के लिए पिता परमेश्वर। हाँ प्रभु जी जो बुजुर्ग है उनके लिए हम प्रार्थना करते हैं पिता परमेश्वर, जो बेरोजगार है पिता उनके लिए भी हम प्रार्थना करते हैं, उन्हें अच्छे रोजगार देकर पिता परमेश्वर हर एक की समस्या चिंताओं को प्रभु यीशु के नाम से आप दूर कीजिए पिता परमेश्वर। उनके पिता परमेश्वर आपकी कृपा दृष्टि, आपका अगुवाई, आपके मार्गदर्शन में वो बच्चे चले पिता परमेश्वर। जवानी के समय पिता परमेश्वर, जवानी के समय पिता आपको न बोले पिता परमेश्वर, जवानी के समय पिता परमेश्वर आप उन्हें योग्य मार्ग दिखाइए पिता, ताकि पिता परमेश्वर संसार के सांसारिक बातों में रहकर पिता परमेश्वर प्रभु जी वो आपको भूल ना पाए पिता परमेश्वर, और उन्हें पिता आपके भय, आपके अधीन, आपके सहवास में नहीं चलाइए पिता परमेश्वर। प्रभु जी हम प्रार्थना करते हैं विशेष बीमारियों के लिए पिता परमेश्वर, जो बीमार है हमारी मंडली के हर एक और जो लोगों के लिए पिता विशेष अलेक्जेंडर लाकड़े के लिए प्रार्थना करते हैं, वसंत लाकड़े के लिए प्रार्थना करते हैं, जगताप अंकल आंटी के लिए हम प्रार्थना करते हैं, डिवाइन के लिए प्रार्थना करते हैं, सत्यविदम सिरवार के लिए प्रार्थना करते हैं, हम जॉन रॉबर्ट के लिए प्रार्थना करते हैं, खंडारे अंकल के लिए, बर्डे के लिए प्रार्थना करते हैं, आराधना मंडे वाले के लिए प्रार्थना करते हैं, शांताबाई नगरकर के लिए प्रार्थना करते हैं। हम प्रभु जी प्रार्थना करते हैं जॉन लॉरेंस रॉबर्ट के लिए प्रार्थना करते हैं, सुनील रामटेके के लिए, राजेश हंटर के लिए भी हम प्रार्थना करते हैं प्रभु जी। हाँ प्रभु जी, और जो छोटे मोटे तकलीफ में है पिता परमेश्वर, वो जीवनी पुस्तक में आपके पास लिखे हुए पिता परमेश्वर, जिसका नाम पिता हमें पता नहीं पिता परमेश्वर, परंतु हम उसके लिए भी हम प्रार्थना करते हैं प्रभु जी। आप उन्हें भी स्पर्श कीजिए प्रभु जी, आप उन्हें भी स्पर्श कीजिए अपने सीधे वाक्यों के द्वारा। ओ पिता परमेश्वर, आप डॉक्टर वैद्यों के वैद्य पिता परमेश्वर, आप चंगाई करने वाले परमेश्वर पिता परमेश्वर। प्रभु जी आपके घोड़े खाने से हम चंगा हुए मेरे प्रभु यीशु राजा। होंदे पिता परमेश्वर, आप अपने लहू से पिता शुद्ध और पवित्र कर पिता परमेश्वर, हमें चंगा होकर पिता परमेश्वर तेरे पवित्र भवन आकर पिता तुझे धन्यवाद दे सके, तेरी गवाही देने के लिए पिता परमेश्वर को तैयार कर पिता परमेश्वर। होंदे पिता परमेश्वर आपकी अनुग्रह की दृष्टि सबके पिता परमेश्वर
प्रार्थना करते हैं पिता परमेश्वर। उसी तरह यहाँ बैठे हुए हर एक के लिए हम प्रार्थना करते हैं पिता परमेश्वर। आज जो आप आपकी उपस्थिति में है पिता परमेश्वर, प्रभु जी आपकी भी अनुग्रह के दुष्ट हर एक तरह के पिता, हर एक को आशीषों से परिपूर्ण कीजिए पिता परमेश्वर। हर एक की प्रार्थना को सुनिए पिता परमेश्वर। हर एक की चिंता की परेशानी रुकावट बंधन है प्रभु यीशु के नाम से आप दूर कीजिए पिता परमेश्वर। हर एक के जीवन में तो अद्भुत रीति से कार्य कर पिता परमेश्वर। हर समय पिता परमेश्वर तेरी स्तुति हो पिता, तेरी महिमा हो, यही प्रार्थना आपके पवित्र चरणों में हम करते हैं प्रभु जी। प्रार्थना करते हैं आपके विशेष दिन के लिए भी पिता परमेश्वर, जो आपने हमारे जीवन में दिया है पिता परमेश्वर। इस दिन के लिए भी पिता परमेश्वर हम आपको धन्यवाद देते हैं पिता परमेश्वर। आप पिता परमेश्वर बीते दिनों से पिता तेरे पवित्र भवन पिता अपने भक्तजनों के लिए बंद है पिता परमेश्वर, परंतु इसका एक माध्यम हमें दिया है ऑनलाइन के द्वारा पिता परमेश्वर, तेरी भक्ति को पिता परमेश्वर चलाने के लिए पिता परमेश्वर। आप प्रभु जी इसलिए मैं आपसे प्रार्थना करते हैं पिता, हर एक को पिता परमेश्वर आपके सुंदर स्ववचन पिता परमेश्वर हर एक व्यक्ति सुन सके पिता परमेश्वर, ताकि इस वचनों को घर में बैठकर पिता परमेश्वर सुनकर पिता परमेश्वर उनके हृदय को परिवर्तन हो सके पिता परमेश्वर। उनके पिता परमेश्वर हमारे पवित्र भवन जल्दी खुले पिता परमेश्वर। उनके पिता परमेश्वर तेरे पवित्र भवन में पिता परमेश्वर हम लोग हंसी खुशी के साथ आनंद के साथ तेरे जय जयकार करते हुए पिता परमेश्वर तेरे फाटकों के भीतर प्रवेश करके पिता तेरे मन भवन में बैठकर पिता तेरी स्तुति तेरी आराधना तेरी महिमा करने के लिए अवसर दे। प्यारे पिता परमेश्वर, आपने हम सबकी प्रार्थना को सुना, धन्यवाद देते पिता परमेश्वर। हम तेरी स्तुति करते पिता परमेश्वर, आपकी उपस्थिति के लिए धन्यवाद देते। अपना पवित्र आत्मा यहाँ मन रहा है, धन्यवाद देते हैं। पवित्र आत्मा का सहायक हम सबको दिया, हमको धन्यवाद देते मेरे प्रभु। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। सारा आदर मान महिमा गौरव आपको देते। छोटी सी प्रार्थना को मुद्दा करता प्रभु यीशु मसीह के नाम से मांगते हैं, सुन और ग्रहण कीजिए। आमीन आमीन। He
ही प्रार्थना झाल्यानंतर आपण परमेश्वरापासून आशीर्वाद घेणार आहोत आणि शेवटचं गीत म्हणजे उपासनेची जी समाप्तीला आपण सुवर्ण देवा हे गातो ते गीत आपण घेणार आहोत. यावेळेला आपण प्रार्थना करू. स्वर्गात उच्च सिंहासनावर आणि पवित्र राजासनावर बसलेल्या आमच्या जिवंत देवा, आम्ही तुझ्या मनापासून उपकार तुझे करतो. आम्ही तुला धन्यवाद देतो की जेव्हा जेव्हा आम्ही तुझ्या समीप येतो तेव्हा तेव्हा तू आम्हाला सर्व काही चांगलं ऐकवतोस. आणि म्हणून आज जो काही संदेश आम्ही ऐकलेला आहे त्यासाठी पुन्हा एकदा आम्ही तुझे उपकार तुझे करतो आणि आम्हाला चांगुलपणात वाढवता यावं याकरता तू आपला बोध आमच्यापर्यंत पाठवलास म्हणून देखील आम्ही तुला धन्यवाद देतो. त्यासोबत पवित्र परमेश्वरा, आज ही भक्ती त्याद्वारे आम्हाला जे काही तुझा मूलवान आशीर्वाद मिळालेला आहे त्यासाठी देखील आम्ही तुझी मनापासून उपासना करतो. आज या भक्तीमध्ये आम्ही प्रार्थना करतो. सर्व समर्थ देवा, ज्या तुझ्या प्रिय लेकरांचे वाढदिवस आणि लग्न वाढदिवस गेल्या आठवड्यामध्ये झालेले आहेत आणि प्रत्येकाला तू नवीन वर्ष देऊन वाढदिवस दाखवून हर्ष आणि आनंद दिलेला आहे. आणि म्हणून स्तोत्र करता ज्याप्रमाणे म्हणतो की तुझ्या इच्छेप्रमाणे मला चालण्यास शिकव कारण तू माझा देव आहेस. तेव्हा पवित्र परमेश्वरा, या प्रत्येकाचं मन किंवा त्यांची मागणी देखील हीच असू दे. आणि आम्ही प्रार्थना करतो की त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या लग्न वाढदिवसानिमित्त तू आपला पवित्र आणि आशीर्वाद देणारा हात तू प्रत्येकावर ठेव. तुझ्या दैव्य हातानं प्रत्येकाला तू आशीर्वाद दे आणि त्यांचं हे लाभलेलं वर्ष तुझ्या उत्तम लाभाने परिपूर्ण असं तू कर आणि त्यांना तू तुझं प्रतिदिवशी मार्गदर्शन प्राप्त होऊ दे. जीवनात त्यांचा मेळपाव म्हणून त्यांना तू सहाय्य कर अशी आम्ही तुला विनंती करतो. त्याचबरोबर या भक्तीमध्ये ज्यांनी ज्यांनी आपला सहभाग दिला त्या प्रत्येकासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. मागील आठवड्यामध्ये तुझ्या प्रिय लोकांची सेवा करण्याची एक संधी तू आम्हाला प्रबोधनाच्या द्वारे दिलीस त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ज्या लोकांना आम्ही घरोघरी जाऊन प्रबोधन दिलं आणि ज्यांनी विश्वासाने त्याचं सेवन केलं त्या प्रत्येकाला तुझ्यापासून आत्मिक लाभ आणि शांती प्राप्त होते. आणि या तुझ्या मंडळीची सेवा करत असताना तू आम्हाला शक्ती आणि तुझ्यापासून बल प्राप्त होते. आणि पवित्र परमेश्वरा विनंती करतो की आमच्या सर्व सेवा तुला आवडणाऱ्या असू दे. महान महिमा आम्ही पुन्हा एकदा तुला देतो आणि या सर्व प्रार्थना आम्ही तुझ्या पवित्र हातात देतो. प्रत्येक घरामध्ये तुझी पवित्र उपस्थिती ठेव आणि प्रत्येक घराचा तू मेंढपाळ करून संरक्षण कर आणि तुझी उपस्थिती सर्वांच्या कुटुंबामध्ये असू दे. महान महिमा मी तुला दे. पुन्हा एकदा ही प्रार्थना आमचा उद्धार करता देव प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या पवित्र नावात मागतो म्हणून पाहिजे. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आपला अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तूही आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर. आमची कसोटी पाहू नकोस तर वाईटापासून आमची सुटका कर. कारण राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांच्या बरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.